नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं विज्ञानचं पहिलं जे प्रकरण आहे त्यामधला जो पुढचा टॉपिक आहे आपला तो आपण घेणार आहे. मागची व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील. आता बघा यामध्ये काय आहे, तर आज आपल्याला टॉपिक बघायचा आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्लिक मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक समान गोलीय गती आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स केंद्रकीय बल म्हणतो आपण त्याला, तर ते मॅग्निट्यूड म्हणजे काय, परिमाण. तर हे दोन टॉपिक आपल्याला यामध्ये कव्हर करायचे. आता बघा काय सांगितलं आहे, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. आता कन्सिडर म्हणजे काय, समजा काय, तर एक ऑब्जेक्ट आहे आणि तो काय होतो, इट इज अ मूव्हिंग इन अ सर्कल. कोणत्या मार्गाने फिरतोय, तो गोलाकार फिरतोय आणि कसा फिरतोय, कॉन्स्टंट स्पीड. त्याचा जो स्पीड आहे तो कसा आहे, एक समान आहे. कॉन्स्टंट म्हणजे एक समान. आता वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. याच्या अगोदर आपण हा टॉपिक बघितलेला आहे का, एखादा ऑब्जेक्ट हा गोलाकार कधी फिरेल कॉन्स्टंट स्पीडमध्ये, जर त्याच्यावरती जर सेंटरकडून जर त्याला बल लावलेला असेल, म्हणजे टुवर्ड दी, इथं महत्त्वाचं वाक्य असं दाखवलं आहे, टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल. म्हणजे दॅट इज द फोर्स इज डायरेक्टेड, कुठून फोर्सची दिशा, बलाची दिशा कोणती असेल, त्याच्या केंद्रकीय भागातून ती दिशा असेल. आता तर दिस फोर्स इज कॉल्ड ॲज दी सेंट्रिपिटल फोर्स. आणि या फोर्सला काय म्हणायचं आहे, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज दी सेंट्रिपिटल फोर्स. तर लक्षात आलं असेल की जर वेन एनी ऑब्जेक्ट इट इज मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड्स अँड कधी कॉन्स्टंटली ॲक्टेड आपण, जर जो त्या ऑब्जेक्टवर फोर्स कुठून असेल तो इट इज अ टुवर्ड दी सेंटर, डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल इज नोन ॲज दी, this force is known as the centripetal force. If m is the mass of the objects, आता m काय आहे, त्या वस्तूचं मास आहे आणि v is the speed, v काय त्याचा स्पीड आहे आणि r is the radius of that circle. ज्या सर्कलमध्ये तो फिरत असेल त्या सर्कलचा हा r म्हणजे रेडियस. आता तीन गोष्टी बघितल्या, m नंतर v आणि r म्हणजे रेडियस, v म्हणजे त्याचा स्पीड आणि m म्हणजे त्या वस्तूचं मास. आता देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स इज इक्वल टू, आता मग यावरून फोर्सचा काय म्हणू आपण, देन एफ इज इक्वल टू काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर हा त्याचा फॉर्म्युला झाला. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन आर. इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड दिस सन. आता वेल नोन एक्झाम्पल आहे कोणतं, का आपले जे प्लॅनेट्स आहे, जे ग्रह आहे, हे कोणाभोवती फिरतात, सूर्याभोवती ते फिरत असतात. इट इज अ वेल नोन एक्झाम्पल. सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देन दी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन ए प्लॅनेट टुवर्ड दी सन मस्ट बी. तर तो फोर्स कसा असेल या सूत्रावरून आपण तो दाखवू शकतो. आता एफ आणि एम वस्तू कोणती असेल, आता प्लॅनेट इथं आपल्या पृथ्वी असेल किंवा मंगळ ग्रह असेल किंवा बुध असेल, तर हे काय, त्याचं वजन, त्या कोणत्या वेगाने फिरतोय तो, त्याचा वर्ग आणि त्या कक्षेमध्ये फिरतोय त्याचा रेडियस. तर हे यावरून आपण तो फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता वेअर एम इज द मास ऑफ द प्लॅनेट, व्ही स्पीड अँड आर इज इट्स डिस्टन्स फ्रॉम दी सन. आर म्हणजे रेडियस, ज्या सर्कलमध्ये तो फिरतोय किंवा मग त्या प्लॅनेट पासून ते सूर्यापर्यंतचं अंतर म्हणजेच काय, त्याचं रेडियस. आता द स्पीड of the planets can be expressed in terms of the period of revolution t as follows. आता हा जो स्पीड आहे, the speed of the planets can be expressed in the period of revolution. तो कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो आपण, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे परिभ्रमणचा काल. इट इज डिनोटेड बाय दी टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज अ टी ॲज फॉलोज. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट्स इन वन रिव्हॉल्युशन. आता बघा एखाद्या प्लॅनेट्सने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इट इज अ वन रिव्हॉल्युशन. आता ते कसं काढायचे, पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट दॅट इज अ 2πr.
म्हणजे हे त्याचं सूत्र आहे. आपण तो किती डिस्टन्स त्या प्लॅनेटने कव्हर केलं यावरून आपण तो काढू शकतो. आता आर इज दी आपल्याला माहिती आहे डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट्स अँड दी सन, आणि टाइम टेकन म्हणजेच काय, इट इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू टी. आता व्ही इज इक्वल टू काय, डिस्टन्स ट्रॅव्हल आपण टाइम टेकन. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय 2πr, पेरिमीटर म्हणजेच परिघ ज्याला म्हणतो आपण ते, आणि टाइम किती घेतलेला आहे टी. तर यावरून कोणतं सूत्र तयार होते बघा. आता एफचं सूत्र आपण अगोदर बघितलंय काय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता एम व्ही, आता इथं व्ही आहे, ह्या व्ही ची किंमत आपल्याला त्यामध्ये टाकावं लागणार आहे. तर ती व्ही ची किंमत आहे किती आहे 2π आर अपॉन टी, बरोबर. तर मग ती किंमत टाकल्यानंतर त्याचा हा स्क्वेअर होतो व्हीचा अपॉन आर. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला सूत्र काय मिळतंय, इज इक्वल टू 4m π² r अपॉन टी स्क्वेअर मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. याने जर आपण याला आर स्क्वेअरला मल्टिप्लाय केला आणि डिवाइड जर केलं तर आपल्याला मिळणारी ही, तर आपल्याला काय मिळते, हे पुढचं इक्वेशन मिळते. तर बघा यामध्ये एफ इज इक्वल टू 4m π² अपॉन आर स्क्वेअर, दॅट इज दी आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर अकॉर्डिंग टू दी केपलर्स थर्ड लॉ. आता केपलर्सचे लॉ आपण बघितलेले, ते सूत्र पण त्याचे पाठ करून घ्यायचे. दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर फ्री, आणि इट इज अ के, इट इज अ कॉन्स्टंट, स्थिरांक येतो. देन एफ इज इक्वल टू 4 इंटू एम इंटू π² अपॉन आर स्क्वेअर अपॉन के. के हा केपलरच्या नियमात तो घेतला आपण के, बट 4m इंटू π² अपॉन के इज इक्वल टू, तो काय हा कॉन्स्टंट आहे. आता द न्यूटन इन कंक्लुडेड दॅट, मग यावरून आता हा जो आहे फोर्स हा कसा आलाय, तो स्थिर आलाय, स्थिरांक आलाय, कॉन्स्टंट. द न्यूटन कंक्लुडेड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स which is the force acting on the planets and is responsible for its circular motion must be inversely proportional to the square of the distance between planet and the sun. तर न्यूटनने काय कंक्लूड केलंय का सेंट्रिपिटल जो फोर्स आहे तर तो कसा आहे, विच इज दी फोर्स ऍक्टिंग ऑन दी प्लॅनेट्स, जो ग्रहावरती ऍक्ट्स आहे तो काय, अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन, आणि तो कशाला रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्या सर्क्युलर मोशनला. मस्ट बी, तो कसा आहे, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे कसा, व्यस्तानुपाती टू बी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स, आणि कशाला, त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो कसा आहे, व्यस्तानुपाती बिटवीन दी प्लॅनेट्स अँड दी सन. न्यूटन्स आयडेंटिफाय दिस फोर्स विथ दी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉस्ट्युलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यावरून त्याने काय केलंय, एक गृहीतक मांडले, पॉस्ट्युलेटेड इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याने पॉस्ट्युलेट केला. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ मच वीकर दॅन दी अदर फोर्सेस इन नेचर. बघा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कसा आहे, मच वीकर आहे, कशापेक्षा, दॅन अदर फोर्स, दुसऱ्या बलांपेक्षा, इन नेचर, बट इट कंट्रोल द युनिव्हर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर्स. बघा हा जरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक असला इतर बलांपेक्षा, बट इट डिसाइड द फ्युचर ऑफ द युनिव्हर्स अँड कंट्रोल द युनिव्हर्स, म्हणजे पूर्ण जगाचं नियंत्रण हा काय करतोय, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतोय, आणि फ्युचर पण तोच डिसाइड करणार आहे, भविष्य. दिस इज पॉसिबल बिकॉज, आणि हे कशामुळे शक्य झालंय, बिकॉज ऑफ ह्यूज मासेस ऑफ दी प्लॅनेट्स. कशामुळे, तर या ग्रहांच्या, ताऱ्यांच्या आणि अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिव्हर्स याचं जे ह्यूज मास आहे, मोठं असं वस्तुमान आहे, यावरून ती काय झालंय, शक्य झालंय. म्हणजेच काय, ह्यूज मास आहे म्हणून काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा जास्त आहे. आता पुढं यूज युअर ब्रेन मध्ये, इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप ऑन टेबल ऑर बिटवीन यू अँड अदर फ्रेंड्स स्टार्टिंग नेक्स्ट टू यू. काय प्रश्न विचारला आहे, आता दोन वस्तू असतील किंवा एखाद्या टेबलवर दोन वस्तू ठेवल्या असतील तर त्यामध्ये काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल का, तर काय, यस, उत्तर काय असतं, यस. व्हाय डोंट दे टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर, मग आहे तर मग का ते एकमेकाकडे ओढल्या जात नाही, बिकॉज ऑफ आत्ताच आपण बघितलं का ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज अ वीकर दॅन दी अदर फोर्सेस. आता काही एक्झाम्पल दाखवले त्याचे, त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे तर महेंद्र अँड विराट. आता दोन व्यक्ती महेंद्र आणि विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. किती लांब बसलेत ते एकमेकापासून, 1 मीटर लांब ते बसलेत, आणि इच अदर देअर मासेस आर, आता त्यांची वजनं दिलीत महेंद्रचं आणि विराटचं, 75 किलोग्रॅम आणि 80 किलोग्रॅम, हे काय झाले, यम झाले.
रेस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला काढायचं सांगितलं. आता किती लांब असले म्हणजे त्यांचं काय तो रेडियस आहे. आता आर इज इक्वल टू काय आहे 1 मीटर म्हणजे डिस्टन्स थोडक्यात. नंतर M1 आहे 75 किलोग्रॅम्स, M2 आहे 80 किलोग्रॅम्स अँड हा जो आहे G हा कॉन्स्टंट आहे. हा लक्षात ठेवा, हा काय उदाहरणामध्ये दिलेला नसतो, तर तो गिवनमध्ये असतो. तर तो पाठच करून घ्या. G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 Nm न्यूटन्स मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर अकॉर्डिंग टू दी न्यूटन्स लॉ. आता तो सूत्र आपल्याला माहिती आहे, F इज इक्वल टू काय, तर G इंटू M1 इंटू M2 अपॉन R स्क्वेअर. तर हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागतील, की यामुळं यावरून तुम्हाला ही उदाहरणं सोडता येतील. तर यामध्ये जर आपण किमती टाकल्या तर G ची किंमत जी ती 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू M1 आणि M2 दिलेलं आहे 75 इंटू 80 अपॉन R पण दिला आहे तो 1 स्क्वेअर. तर यात सॉल्व केल्यानंतर आपल्याला माहिती आहे फोर्सचं एकक काय येतं आहे न्यूटन्स हे SI युनिट. आणि उत्तराला आपलं 4 इंटू 0.02 इंटू 10⁻⁻7 न्यूटन्स. अशा पद्धतीने आपण हा नुसता हा फॉर्म्युला जरी माहीत झाला आणि जीची व्हॅल्यू जर माहीत असली तर तुम्हाला हा एक्झाम्पल तुम्ही सहजासहजी सोडू शकता. यासारखी कोणतेही उदाहरणं जर आले किमती बदलू तर आपल्याला यावरून तो सॉल्व करता येईल. आता पुढं दुसरं एक्झाम्पल जे आहे ते फोर्स ऑन महेंद्र F. आता गिवन, आता दुसरं एक्झाम्पल आहे बघा काय इन अबो एक्झाम्पल. आता वरचे जे उदाहरण आहे, assuming that bench on which Mahindra is sitting in a frictionless starting with 0 velocity. आता महिंद्राचं सांगितलंय का तो काय झालाय, तो बेंचवर दॅट दी बेंच assuming bench on which Mahindra is sitting, महिंद्रा त्या बेंचवर बसलेला आहे असं अज्युम करा आणि इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ 0 velocity. व्हॉट विल बी महिंद्रा velocity of motion towards विराट आफ्टर 1 सेकंड. विल दिस velocity चेंज विथ टाइम अँड शो. तर ही जी फ्रिक्शनलेस आहे तो फ्रिक्शनलेस म्हणजे घर्षण होत नाही बघा. आणि त्याचा तो काय झालं विलॉसिटी त्याची अगोदरची कशी आहे 0 velocityनं त्याने स्टार्टिंग केलं आणि मग काय सांगितलं आहे का व्हॉट इज दी velocity आफ्टर 1 सेकंड. विल दिस velocity चेंज विथ टाईम. आणि मग काही जसं जसं वेळ जाईल तर तशी ती velocity चेंज होईल का, होत असेल तर हाऊ कशी. आता बघू कसं सोडवलं आहे. फोर्स ऑफ महेंद्र, आता फोर्स आपण काढला होता पहिल्या उदाहरणामध्ये, तो किती 4 इंटू 0.02 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. महेंद्राचं मास आहे 75 किलोग्राम. आता अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ॲसलरेशन प्रोड्यूस बाय दी फोर्स ऑन ए महेंद्र. आता महेंद्राचं वजन आहे 75 किलोग्राम. आता ॲसलरेशन आपल्याला माहिती आहे काय F किंवा मग F इज इक्वल टू काय होतं MA होतं ना. मग आता A इज इक्वल टू काय होईल F अपॉन M. आता F किती आहे 4 इंटू 0.02 इंटू 10⁻⁻7. आता ॲसलरेशन काढतो आहे अगोदर अपॉन 75. आता ते मास आहे त्याचं, तर काय येणार आहे आपल्याला 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ॲसलरेशन आहे तर तो ॲसलरेशनची व्याख्या आपल्याला माहिती आहे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय चेंज होईल ती हे दाखवली. आता युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन. आता बघा न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट महेंद्र व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. आता न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन आपल्याला मी अगोदरच तुम्हाला सूचना दिली आहे का न्यूटनचे तिन्ही पण इक्वेशन काय करायचे ते पाठ करून घ्यायचे. आता पहिलं जे न्यूटनचं इक्वेशन तो काय V इज इक्वल टू U प्लस AT. आता U आपल्याला माहिती आहे इनिशियल व्हेलॉसिटी ती आहे 0. हे आपण आता काढला आहे तो आणि T जो आहे तो आफ्टर 1 सेकंड. आता बघू महेंद्रा इज सिटिंग ऑन ए बेंच. हिज इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. तो बेंचवर बसलेला आहे आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीची व्हेलॉसिटी किती वेग तो 0 आहे. अकॉर्डिंग ॲज्युमिंग द बेंच टू बी फ्रिक्शनलेस V इज इक्वल टू 0. आता U इज इक्वल टू 0 आहे. नंतर ये आपण काढला आहे तो किती 5.34 इंटू 10⁻⁻9 इंटू 1 मीटर पर सेकंड टाईम आहे. आता हा सॉल्व केल्यानंतर आपलं उत्तर येतं आहे 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. तर महेंद्रज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड एका सेकंदानंतर किती येईल ती 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड. दिस इज ॲन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हेलॉसिटी. आणि -9 आहे ना म्हणजे एकदम निग्लिजिबल आहे मायनसमध्ये आलं म्हणल्यावर. इट इज अ व्हेरी
extremely small velocity, the velocity will increase with time because of the acceleration. The acceleration will also not remain constant because as Mahendra moves towards Virat, महेंद्र काय होतोय विराटकडे तो सरकतोय. द डिस्टन्स बिटवीन देम विल डिक्रीज, आणि जसं काय होईल तो जवळ जाईल तसं त्यांचा डिस्टन्स काय होईल तो कमी होईल. इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स देअर बाय इन्क्रीजिंग ॲक्सलरेशन ॲज पर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता ॲझ्युमिंग ॲक्सलरेशन इन एक्झाम्पल टू अबोव रिमेन्स कॉन्स्टंट. आता यावरून आपल्याला काय समजलं आहे का ॲक्सलरेशन हा काय असतं दोन्ही पोझिशनमध्ये इट इज रिमेन्स दी कॉन्स्टंट. हाऊ लॉंग विल महेंद्र टेक टू मूव 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. आता अगोदर 1 सेंटीमीटर अंतर दिलं आहे. आता तर हाऊ लॉंग विल महेंद्र टेक टू मूव 1 सेंटीमीटर वर्स, 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी विराटला किती वेळ लागेल हा एक प्रश्न विचारला आहे. आता जनरल एक माहिती दिली तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.